वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, देवगड तालुक्यातील ग्राम पळसगाव अंतर्गत ग्रामपंचायत धमुदेटोला येथील घटना। रात्रीच्या वेळी भर झोप येत असताना एका महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे। ही घटना देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत ग्राम धमुदेटोला येथे 28 सप्टेंबर 2025 च्या रात्री अंदाजे रात्री 1 वाजे दरम्यान घडली आहे। मृताक महिलेचे नाव प्रभाई शंकर कोराम, वय वर्ष 49, राहणार आलेवाडा तालुक्यातील देवगड असे आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून अर्जनी मोरगाव तालुक्यातील सर्जेगड येथील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार झाल्याची घटना ताजी असताना आज पूर्ण 28 सप्टेंबर 2025 ला देवगड तालुक्यातील ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत ग्राम धमुदेटोला येथे पाहुणी म्हणून आलेल्या आलेवाडा निवासी प्रभाई कोराम या महिलेवर रात्री झोपी दरम्यान वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाई कोराम ही मागील 1 महिन्यापासून मुलीच्या बाळंतपणाकरिता पाहुणी म्हणून धमुदेटोला येथे गेली होती। सर्व काही सुरळीत चालू असताना काल रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते। अंदाजे रात्रीचा 1 वाजे दरम्यान प्रभाई ही खाटेवर झोपली होती। ही रात्र तिची शेवटची ठरली। झोपेत असताना वाघाने प्रभाईवर हल्ला करीत तिला फरफटत तुरी लावलेल्या वाळीत नेऊन ठार केले व तिच्या अंगाचा एक लचका तोडला। सदर बाब घरातील सदस्यांना सकाळी माहिती होताच आरडाओरड केल्याने घटनास्थळी गावकरी जमा झाले। गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। अशा घटना दिवसेंदिवस वाढत असूनही वनविभाग कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत। मृतकाच्या कुटुंबाला वेळीच मदत करण्याची मागणी जोर धरू लागली।